नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, बरेच दिवस म्हणजे दिवाळीमध्ये एकही लॉंग व्हिडिओ पब्लिश केला नाही, त्यामुळे बरेच मेसेज येत होते। पण त्यावेळेला दिवाळी अंकामध्ये भरपूर मी बिझी होते आणि नवीन अंकाची निर्मिती करणे, त्याची सगळी प्रोसेस ही सगळी चालू होती। गेले 1.5 महिने यासाठी बरेच जण मेहनत करत होते। सो या सगळ्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही पाहिलंच असेल की नवदीप दिवाळी अंक ही हा नवीन पब्लिश झाला आहे। पहिला त्याचा वर्ष होतं 2023 आणि लेखक मित्रांकडून साहित्यप्रेमी वाचकांसाठी असा हा एक नवीन दिवाळी अंक पब्लिश आम्ही केला। ह्या तुम्ही बघू शकता, कदाचित उलटा दिसत असेल मिरर इमेज, पण इकडे तुम्ही पाहू शकता। आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला। म्हणजे 10 दिवसात आम्ही 300 कॉपीज पहिला दिवाळी अंक असूनही सेल करू शकलो। ही खूप मोठी अचीवमेंट होती आणि खूप सुंदर प्रवास होता। तर एकंदर हा दिवाळी अंक कसा निर्मिती त्याची केली जाते, त्याच्यात काय प्रोसेस असते, याची माहिती या व्हिडिओमार्फत मी देणार आहे। सगळ्यांना त्यामुळे माहिती होईल आणि बरेच जण याची प्रेरणा घेऊन आणखीन नवीन काम करू शकतील। सो चालू करूयात की नवदीप दिवाळी अंकाची यशोगाथा म्हणजे कसा त्याची निर्मिती झाली। तर सर्वप्रथम मी सांगते की मी याच चॅनल मार्फत अनेक व्हिडिओ पब्लिश केले आहेत, जे तुम्हीही पाहिले असतील की या दिवाळी अंकासाठी तुमचं साहित्य पाठवा, या दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा, कविता पाठवा, लेख पाठवा। मग तेव्हा विचार आला की आपण आपला दिवाळी अंक का नाही काढायचा। मग ती प्रोसेस सुरू झाली विचार करण्याची। सो आमचा जो रायटर ग्रुप्स आहे रायटर ग्रुप म्हणजे जे कंटेंट रायटिंगचा वर्कशॉप केल्यानंतर माझ्याबरोबर असतात ते सगळे रायटर आहेतच आमच्या ग्रुपमध्ये। सो त्या रायटर्सला मी जस्ट विचारलं की आपण एक दिवाळी अंक सुरू करायचा का। सो सगळे एक्सायटेड होते, लगेच हो म्हणाले। आणि नंतर मग त्यांच्यामधले म्हणजे जवळपास 300 लेखक असतील। सो त्यांच्यामधले 55 ते 60 लेखक आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं की आपला दिवाळी अंक करायचा। सो सुरुवात झाली नावापासून, कारण बरेच दिवाळी अंक आहेत। म्हणजे तुम्ही पाहत असाल दरवर्षी नवनवीन मराठी दिवाळी अंक येत असतात। मग त्याच्यामध्ये एखादा नवीन दिवाळी अंक येणे आणि तो विकला जाणे ही खूप अवघड गोष्ट त्यावेळेला वाटली होती। आणि मग सुरू झालं की नाव काय ठेवायचं। सो जुनी नावांची एक लिस्टच ग्रुपवर आली, ती सगळ्यांनी चेक केली आणि बरीच नावं शॉर्टलिस्ट केली आणि त्याच्यातून नवदीप हे नाव फिक्स झालं। नवदीप दिवाळी अंक सगळ्यांना आवडलं आणि ते नाव फिक्स झालं। त्याच्यानंतर मग साहित्य महत्त्वाचं होतं की आपण त्याच्यामध्ये काय द्यायचं। सो तुम्ही त्याची जर अनुक्रमणिका पाहिली असेल, बरेच जणांपर्यंत गेलं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही पहा की कथा आहेत, कविता आहेत, लेख आहेत, चारोळ्या आहेत आणि अलक आहेत। सो अलक हा प्रकार हा बराच नवीन साहित्य प्रकार आहे। सो तोही आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला। त्यामुळे अंदाजे 17 कथा, कविता 30 पानं आहेत कवितांची, बऱ्याच आहेत, 55-56 कविता आहेत आणि 46 लेख आणि 1 शब्दकोळं। सो असा हा एक ओव्हरऑल पूर्ण माहितीपर लेख आणि कथा कविता असा पूर्ण एक पॅकेजच तयार झालं, ज्याच्यामध्ये सगळं आपल्याला जे आवडतं वाचक म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड केल्या। ओके। आणि कथा पण आम्ही प्रत्येक लेखकाच्या, म्हणजे जसं मी म्हणलं 55 लेखक होतो, सो प्रत्येकाच्या कथा घेतल्या किंवा कविता घेतल्या किंवा चारोळ्या घेतल्या, काहीकांचे अलग घेतल्या। सो प्रत्येकाचं एक साहित्य ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतं। मी स्वतःही एक लेख लिहिला, सो त्याचाही ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं। आणि मग सुरुवात आम्ही संपादकीय केली। संपादकीय केल्यानंतर आम्ही कथा इन्क्लूड केल्या लागोपाठ, त्याच्यानंतर कविता आल्या आणि कवितानंतर
लेख आले आणि शेवटी शब्दकोड. सो अशी मांडणी झाली. सो सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमच्या पुस्तकाची किंवा मासिकाची आखणी कशी करता. ओके, एकदा तुमच्याकडे साहित्य तयार असलं की मग प्रकाशक तुम्हाला विचारतो की तुम्हाला किती पानी अंक करायचा आहे. मग तो पानांचा आपल्याला आकडा अंदाजे द्यावा लागतो. एक साधारण म्हणजे आमच्या डोक्यात होताच की 100 ते 150 पानांचा अंक हा झाला पाहिजे. म्हणजे खूप मोठाही नाही, खूप लहानही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं या नवदीप दिवाळी अंकाचं आमचं वैशिष्ट्य होतं की बिना जाहिराती. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की पूर्ण अखंड हे साहित्यच आहे. याच्यामध्ये एकही मध्ये जी दिवाळी अंकात जाहिराती असतात ती जाहिरात याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे वाचकांना हे खूप छान वाटलं की अरे एका पुस्तकाप्रमाणे आपण हा अंक वाचतोय. सो ते एक आम्ही अचीव करू शकलो. आणि सर्वप्रथम अनुक्रमणिका होतीच. त्याच्यामध्ये मुखपृष्ठ म्हणजे जे आपलं पेज डिझाईन, जे मेन मुखपृष्ठ पहिलं आणि शेवटचं, सो ते पण डिझायनिंगचं काम होतं. त्याच्यासाठी आमच्याच लेखक ग्रुपमधले ग्राफिक डिझायनर होते, त्यांनी स्वतः हे डिझायनिंग केलं. सो हे सगळ्या गोष्टी आमच्या रायटर्स ग्रुपच्या अंतर्गतच झाल्या. आम्हाला बाहेर वेगळीकडे कुठे जावं लागलं नाही अनलेस तुम्हाला प्रिंट करायचं आहे. ओके, हे सगळं आमचं साहित्य जमा करणं, त्याचं संकलन करण्याची कामं चालू होती. याबरोबरच मग दुसरा प्रश्न होता की पब्लिश कसा करायचा. कारण 2 गोष्टी असतात, ई पब्लिश तुम्ही करू शकता आणि दुसरा आहे की हार्ड कॉपी. पण सगळ्यांची हीच इच्छा होती की हार्ड कॉपीत यावा, कारण दिवाळी अंक अजूनही म्हणजे आपला ई बुक्ससारख्या वाचण्यापेक्षा हार्ड कॉपी लोकांना जास्त वाचायला आवडते. मग आम्ही बऱ्याच पब्लिशरकडे गेलो. त्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या की तुम्हाला किती पानी अंक करायचा आहे, काय करायचं आहे आणि कधीपर्यंत हवं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, आम्ही ऑलमोस्ट गणपतीच्या नंतर अंदाजे नवरात्रीच्या आधी दिवाळी अंकाची कल्पना घेऊन ती पुढे न्यायचा प्रयत्न केला, ज्याला बऱ्यापैकी उशीर झाला होता. त्यामुळे आम्हाला असे हवे होते पब्लिशर जे आम्हाला लवकर प्रिंट करून देतील. त्यामुळे बरेच जण आम्ही उशिरा केल्यामुळे मी ज्यांना फोन केले ते म्हणले मॅडम खूप उशीर झाला आहे, आम्ही प्रिंट आत्ता करू शकणार नाही. सो ती एक चूक आम्हाला लक्षात आलं की आम्ही उशिरा चालू केलं. पण जर लवकर चालू केलं तर तुम्हाला बरेच पब्लिशर ओपन असतात आणि त्यांच्या मार्फत तुमच्याकडे ऑप्शन राहतात की कोणाकडे पब्लिश करावं. त्याच्यानंतर मग आम्ही स्वतः ठरवलं की पब्लिशर जर नाही म्हणतायत तर सेल्फ पब्लिश करूया. म्हणजे कुठल्याही पब्लिशरची गरज नाही, तुमचं तुम्ही स्वतः जाऊन प्रिंट करू शकता. त्याच्यानंतर मग मी सेल्फ पब्लिशिंगसाठी बऱ्याच एजन्सी बघायला सुरू केली की कोण प्रिंट करू शकेल. सो तेही मला मिळाले. तुम्ही त्याच्यामध्ये नाव बघू शकता, तीर्थराज जोशी म्हणून आहेत. सो त्यांना मी अप्रोच झाले. सो त्यांनी सांगितलं की आम्ही प्रिंट करून देऊ शकतो, अंदाजे 8-10 दिवसात तुम्हाला प्रिंट करून मिळेल. सो ती एक खूप आनंदाची बातमी आम्हाला मिळाली की चला लवकर पब्लिश आपण करू शकतो. मग सुरू झालं म्हणजे जसं कथा कविता याचं रीरायटिंग चालू होतं, प्रूफ रीडिंग चालू होतं. सगळ्या आनंद वाटतो की सगळ्या लेखकांनी व्यवस्थित प्रूफ रीड करून दिलं. त्यामुळे मला असं खूप काम झालं नाही. पण प्रॉब्लेम पुढे आला, कारण आम्ही दिलेलं कंटेंट हे होतं वर्ड फॉर्मॅटमध्ये आणि ते जेव्हा प्रिंटिंगसाठी गेलं त्यांच्या कम्प्युटरवर सगळा फॉर्मॅट चेंज झाला, कारण तिथे लिपी बदलावी लागते. प्रत्येक पुस्तकाची तुम्ही आतमध्ये बघा, प्रत्येक फॉन्ट वेगळा असतो. सो प्रिंटिंग फॉन्ट वेगळा आणि तुम्ही जेव्हा वर्डमध्ये टाईप करता तो फॉन्ट वेगळा असतो. सो तिकडे गेल्यावर मग मला कळलं की आमच्या काना मात्रा वेलांट्या फुल स्टॉप हे सगळं विस्कळीत झालेलं आहे. सो तिथे परत प्रूफ रीडिंग चालू झालं. काना मात्रा काही शब्द असे चिकटतात, ज्या वेळेला ह्या गोष्टी वर्ड टू त्या प्रिंटिंगच्या फॉर्मॅटमध्ये चेंज होतात त्यावेळेला सगळ्या गोष्टी बरेच शब्द म्हणजे जवळजवळ 70% शब्द एकमेकांना चिकटले होते. सो त्यांना वेगळं करणं.
सो ते काम चालू झालं, त्याला जास्त वेळ लागला. प्रूफ रिडिंगही चालू होतं, म्हणजे करत होतो आम्ही, चेंज करत होतो. तर ते परत ज्या वेळेला सेव्ह करायचो आणि ज्या वेळेला प्रिंटिंगच्या फॉर्मॅटमध्ये पाहायचो त्यावेळेला परत ते चेंजेस व्हायचे. सो तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आम्हाला आला की प्रिंटिंग करताना बरेच शब्द चेंज झाले आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समजा एखाद्याचा कान आहे, तो कानाच कट झाला. सो मराठीमध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, कारण जर प्रूफ रिडिंगच्या चुका असतील तर एक असं वाईट वाटतं की अरे असं का झालं. सो त्या गोष्टी होत होत्या. त्याच्यासाठी आम्ही 15 दिवस ते 3 आठवडे घेतले. ते परत वाचायचं, ते जाऊन तिथे चेंज करायचं. बरं, ती जी प्रिंटिंग प्रेस होती ती बरीच घराच्या लांब होती. सो दुपारी सगळं आवरून निघणं, तिथे जाऊन बसणं, ऑलमोस्ट 3 ते 4 तास मला तिथे बसायला लागायचं. सगळं चेंज करायचं. त्यांना तो जो तिथे बसलेला होता त्याला सांगायचं की अरे हे चेंज कर, आणि मग परत दुसऱ्या दिवशी जाऊन चेक करायचं. सो ती खूप मोठी प्रोसेस होती. पण एकदा सगळं रेडी झाल्यावर ते झालं. ऑलमोस्ट प्रूफ रिडिंगचं काम मला कमीत कमी चुका तिथे दिसल्या, मग तिथे थांबलो. त्याच्यानंतर आलं की डिझायनिंगचं काम. डिझायनिंगचं खूप महत्त्वाचं काम असतं, कारण तुम्ही अंक तुम्ही सगळं एक प्लेन वर्ड फॉर्मॅटमध्ये असतो, पण तो तुमच्या दिवाळी अंकात दिसायला कसं पाहिजे, एकंदर ती पेज डिझायनिंग कशी पाहिजे. सो दिवाळी अंक होतं, सो मला आकाशकंदील वगैरे ते जरा छान दिसतो, आकर्षक दिसतो. सो त्या गोष्टी मी बघितल्या. त्यांनी एक 5-6 डिझायनिंग दिले की ह्याच्यातली तुम्हाला हवी ती सिलेक्ट करा. मग ती सिलेक्ट झाली. पेज नंबर सिलेक्ट झालं, त्याचा फॉन्ट साईज सिलेक्ट झाला. तुम्ही याच्यामध्ये दिवाळी अंकात पाहिला असेल, तो जो फॉन्ट साईज आम्ही घेतला आहे तो 15 आहे. म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत तेही सहज वाचू शकतात. ज्यांना चष्मा आहे जवळचा त्यांनाही खूप अवघड जाणार नाही. कारण जेव्हा आम्ही दिवाळी अंक थोडेसे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला, त्यांनी उघडल्या सांगितला, अरे वा, मला खूप मस्त वाचता येतोय, फॉन्ट खूप म्हणजे साईज अक्षरं मोठी आहेत. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा होता की फॉन्ट साईज मोठा असणं. त्याच्यानंतर लाईन स्पेसिंग असते, पॅराग्राफ स्पेसिंग असते, त्या गोष्टी पण पाहाव्या लागतात, त्याही करेक्ट करून घ्याव्या लागतात. नंतर जिथे तुम्ही तुमचं कथा कविता संपते त्याच्यानंतर एक छोटी डिझायनिंग असते, लेखक कवीचं नाव असतं. सो त्या गोष्टी पण चेक करून घ्याव्या लागतात. प्रत्येक गोष्ट त्याच्यात इन्क्लूड झाली आहे ती बघावी लागते. हे सगळं झाल्यानंतर एकदा डिझायनिंग तुमचं पूर्ण झालं की मग सगळ्यात शेवटी जे मेन पेज आहेत, म्हणजे पहिली जी 4 पानं आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, सो त्याचं डिझायनिंग होतं. मगाशी मी सांगितलं ग्राफिक डिझायनरनी फर्स्ट पेज डिझाईन करून दिलं होतं. सगळ्यात शेवटी जे एक ॲडव्हर्टाईज आम्ही केली होती, सो त्यांना आम्ही स्वतःच सांगितलं होतं की तुम्ही साईज मी दिलं होतं की हा साईज आहे, तुमच्या ग्राफिक डिझायनरकडे बनवून आम्हाला द्या. सो त्यांनी तो पाठवला. मग सेकंड पेजचं डिझायनिंग मी स्वतःच केलं. कॅनवा आहे, नंतर मला इवन इलस्ट्रेटर पण येतं. सो त्या गोष्टी मला याच्यामध्ये वापरता आल्या. सो तुम्ही पहा की जेव्हा तुम्ही रायटिंग करता, सो या थोड्या ग्राफिक डिझायनिंगच्या गोष्टी शिकल्या की ज्या वेळेला तुम्ही अशी निर्मिती करता त्यावेळेला उपयोगी पडतात. सो ते मला खूप उपयोगी पडलं. नंतर काही ब्लँक पेजेस वगैरे आम्ही सोडले की थोडासा असा सुटसुटीत वाटावा अंक. सो असा हा अंक झाला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती की दिवाळी अंकाची किंमत किती ठेवायची. कारण तुम्ही आत्ता बघता की 250, 300, 350, 400 इतक्या किमती आहेत दिवाळी अंकाच्या, ज्या वेल नोन अंकाच्या आहेत. सो नवीन अंक आम्ही किती ठेवावा. सो आम्ही विचार केला की ना नफा ना तोटा. म्हणजे एका पुस्तकाला आम्हाला जितकं प्रिंटिंगची किंमत लागली ऑलमोस्ट आम्ही तेवढीच किंमत ठेवली. त्यामुळे 150 रुपये ही आम्ही दिवाळी अंकाची किंमत ठेवली आणि मग ती सगळीकडे पब्लिश करताना सांगितलं की 150 रुपये. सो तो एक आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आला. 150 रुपये इन्व्हेस्ट करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. सो जेव्हा लेखकांनी स्टेटसवर टाकल्या त्या गोष्टी, त्यांना लगेचच रिप्लाय आले की मला हा अंक हवा आहे, 150 रुपये आहे तर मी तुला लगेच जीपे करते, कॅश देते, पण मला हा अंक हवा आहे. सो प्रत्येक लेखकांकडे अंदाजे एक 5 कॉपीज आल्या
आणि एक त्यांनी ठेवून त्यांना फक्त 4 सेल करायच्या होत्या, ज्या सहज शक्य झाल्या. ज्यांना नाही जमल्या, एकही कॉपी नाही जिंकली, त्यांनाही इतर लेख म्हणजे मी स्वतः माझ्याकडे भरपूर येत होते की मॅडम मला हा नवदीप अंक हवा आहे, तुम्ही मला माझा हा पत्ता आहे तिथे तुम्ही पाठवा. सो त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी पण माझी होती. सो आम्ही पोस्टातर्फे कुरिअर मार्फत चालू होतं. पॅकिंग करणं पण महत्त्वाचं होतं की एवढे अंक ज्यावेळेला तुम्ही पाठवता, म्हणजे आमचे महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राबाहेर पण अंक गेलेले आहेत. विदर्भात गेलेत, कोकणात गेलेत, पुणे, मुंबई, ठाणे, अहमदाबाद, बडोदा, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी. सो कुठे कुठे जिथे जिथे अंक गेले तिथे आम्ही व्यवस्थित पॅकिंग केलं. म्हणजे आपला जो ग्रीन पॅकिंग असतो त्याच्यात एन्व्हलपमध्ये होतंच, पण त्याच्यावर पण आम्ही चिकटपट्टी लावली की समजा फाटलं तर तिथून बाहेर पडू नयेत अंक. त्यामुळे सगळ्यांपर्यंत व्यवस्थित अंक पोहोचले आणि ती एक मोठी अचिव्हमेंट वाटली मला, कारण पॅकेजिंग हे खूप मोठं काम आहे हे मला या ज्यावेळेला पॅकेज करायला घेतलं त्यावेळेला लक्षात आलं. नंतर कुरिअर सर्व्हिसेस होत्या. स्पीड पोस्टनी काही अंक आम्ही पाठवले, कारण कुरिअर सर्व्हिस प्रत्येक अगदी पार खेडोपाडी जात नाही. सो तिथे आम्ही स्पीड पोस्ट वापरलं. सो तिथे ते अंक पोहोचले आणि अशा प्रकारे हे अंक निर्मितीपासून वितरणापर्यंत सगळा अनुभव आम्ही या नवदीप बरोबर घेतला. आणि आता हळूहळू प्रतिक्रिया येत आहेत. लोक अंक वाचायला सुरू केले आहेत, काहींनी अर्धा वाचला आहे. सो त्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत की छान आहे अंक, आम्हाला आवडला, त्याची मांडणी आवडली, आकर्षक आहे, कथा कविता आवडत आहेत, लेख आवडत आहेत, आवर्जून एखादा कथा किंवा लेख आवडला तर कळवत आहेत. सो एकंदर खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि एकंदर ही जी छपाईची गंमत होती ती आम्ही एक घेतली. म्हणजे इवन तुम्हालाही पुस्तक स्वतःचं छपाई करायचं असेल तर या प्रोसेसनीच तुम्ही करू शकता, सेल्फ पब्लिश करू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही सेल करू शकता. सो ही सगळी प्रोसेस शेअर तुम्हाला कशी वाटली? नवदीप दिवाळी अंकाच्या आता अगदी हार्डली 7-8 कॉपी शिल्लक आहेत. कोणाला अजूनही मागवायचा असेल 150 रुपयेच आहे. सो या नंबरवर मला जस्ट मेसेज करा, तुमच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचवू शकतो ते बघतो. आणि खूप शुभेच्छा दिवाळीच्या सर्वांना. सॉरी जरा उशिरा करत आहे, पण तुम्हाला मी सांगितलं कशात बिझी होते. अशीच माहितीपर गोष्टी येत राहू. पुढच्या वर्षीही आम्ही नवदीप अंक आणणार आहोत. त्याच्यात तुमच्यापैकी कोणाला सहभागी व्हायचं असेल तर आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आणि ही माहिती कशी वाटली त्याच्यासाठी लाईक कॉमेंट जरूर करा. आणि थँक्यू. कीप जॉईनिंग अस. थँक्यू.